तुम्ही काय करता, व्हिडिओ अपलोड करून देता, संपलं काम, संपलं. तुम्हाला असं वाटतं की मी आज खूप मोठा तीर मारलाय, पण असं नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अमोल टेके यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शॉर्ट व्ह्यू तुमचा शॉर्ट फीड मध्ये लगेच कसा जाईल, हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, बरेच जण काय करतात, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना डायरेक्ट अपलोड करतात आणि काम संपलं. त्यांच्या व्हिडिओला काही व्ह्यू येत नाहीत, काही नाही मित्रांनो. त्यांचा व्हिडिओ साधा शॉर्ट फीडमध्ये देखील जात नाही. तर शॉर्ट फीडमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, एक छोटीशी सेटिंग आहे, तुम्हाला मी सांगतो, अगदी 2 मिनिटात सांगतो. तुम्ही काय करता, व्हिडिओ अपलोड करून देता, संपलं काम, संपलं. तुम्हाला असं वाटतं की मी आज खूप मोठा तीर मारलाय, पण असं नाही मित्रांनो. एक छोट्या बारीक गोष्टी असतात, त्या आपल्याला लक्षात येत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला व्ह्यू येत नाहीत मित्रांनो. अशा बारीक गोष्टीमुळे काय होतं मित्रांनो, की आपला व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये जात नाही आणि आपल्याला व्ह्यू येत नाहीत. आणि व्ह्यू नाही आले, शॉर्ट व्हिडिओला तुमच्या व्ह्यू कुठून येणार? एक तर शॉर्ट फीडमधूनच येणार ना. मग शॉर्ट फीडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ती सेटिंग करणं आहे मित्रांनो. आणि एकदा जर का ती सेटिंग केली ना मित्रांनो, तुमचा व्हिडिओ असा मिलियनमध्ये देखील जाऊ शकतो मित्रांनो. तर ही सेटिंग करा मित्रांनो. व्हिडिओला जर तुमच्या लाईक आले ना, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ देणार नाही मित्रांनो, बरं का. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्ह्यू नाही आले ना, तुम्ही डिसलाईक करून जा, काय अडचण नाही, अनसबस्क्राईब करून जा मित्रांनो. पण आपला शब्द आहे, तुमचा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर शॉर्ट फीडमध्ये नक्की जाणार. आणि शॉर्ट फीडमध्ये गेला की चांगला तुम्हाला असा नेहमीपेक्षा जास्त व्ह्यू तुम्हाला देऊन जाणार मित्रांनो. फक्त ही एक छोटीशी सेटिंग करा. तर ती सेटिंग करण्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल, चला तर आपण सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला डेमोसाठी एक व्हिडिओ दाखवतो मी, शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा. आणि अपलोड केल्याच्या नंतर नेमकं करायचं तर करायचं काय, ती कुठली सेटिंग आहे, कुठली ट्रिक आहे अशी, ती बघा मित्रांनो. तर आता आपण गृहीत धरा की आपण एखादा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बरोबर. तर काय करायचंय, युअर व्हिडिओज मध्ये जायचं आपल्याला. आणि एक उदाहरणासाठी सांगतो की गृहीत धरा हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, बरोबर, शॉर्ट व्हिडिओ 2 नंबरचा. 3 डॉटवर क्लिक करायचं आपल्याला. आणि 3 डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एडिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अगदी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लगेचच मित्रांनो आपल्याला हे असं एडिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारे आपला व्हिडिओ ओपन होईल. बघा, आपण टायटल तर टाकलेलं आहे. टायटलमध्ये काय करायचंय की जे काही व्हिडिओ आहे त्याची एक छोटीशी वळ लिहायची आहे. एक वळ लिहिल्याच्या नंतर मित्रांनो बघा, पुढे हॅशटॅग द्यायचे 2-3. आता आपण शॉर्ट व्हिडिओ आहे तर आपल्याला काय करायचं, हॅशटॅग शॉर्ट्स, हॅशटॅग शॉर्ट व्हिडिओ, असं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही पण टाकायचं आहे. तर हॅशटॅग टाकल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचंय, खाली बघा डिस्क्रिप्शन आहे. आता तुम्ही जे टायटल टाकले ना, त्याला कॉपी करा. टायटल कॉपी करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाका. इथं पेस्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये, बरोबर. डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केल्याच्या नंतर खाली काय करायचं, आपल्याला हे डिस्क्रिप्शनची ओळ बंद करून टाकायची. खाली रेष मारून घ्यायची. आणि तुम्ही जे काही या व्हिडिओमध्ये दाखवले ना मित्रांनो, ते एक मोजक्या 2 ओळीमध्ये लिहून टाकायचे आपल्याला याच्यामध्ये. आता गृहीत धरा की उदाहरणासाठी सांगतो, मी कुठेतरी फिरायला गेलेलो आहे, किंवा तुमच्या व्हिडिओ रिलेटेड जे काय असेल ते मजकूर तुम्ही छोटासा लिहायचा आहे. आता समजा मी फिरायला गेलेलो आहे आणि XYZ तिथे एक कपल भेटलं वगैरे, तर मी असं टाकणार, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या चॅनलचं नाव टाका, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या चॅनलवरती. आणि पुढं टाका की मी इथे गेलो होतो, फिरायला गेलो होतो, आणि इथं मला एक कपल भेटलं, त्यांचा मी एक छोटासा व्हिडिओ काढलाय आणि हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं डिस्क्रिप्शन 2 ओळीचं लिहून टाका. आणि खाली धन्यवाद म्हणून खाली धन्यवाद लिहायचं. लिहून दाखवतो, जाऊ दे, चला थोडासा वेळ जाईल. आपल्याला लिहायचं, नमस्कार मित्रांनो, तुमचं हिंदी चॅनल असेल तर हिंदीमध्ये लिहा, मराठी चॅनल असेल तर मराठीमध्ये लिहा, इंग्लिश चॅनल असेल तर इंग्लिशमध्ये लिहा, तुमच्या इच्छेनुसार लिहा. आता मी मराठीमध्येच लिहितो, नमस्कार मित्रांनो,
बरोबर. नमस्कार मित्रांनो टाकल्याच्या नंतर खाली यायचे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो झालं. स्वागत आहे. स्वागत आहे. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलवर स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका मित्रांनो. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर. तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाका आणि पुढे लिहायचंय आज आपण पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असं टाकू शकता तुम्ही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मी एका ठिकाणी गेलो असता मला एक कपल भेटले होते. मला एक कपल भेटले होते. बरोबर. तुम्ही तुमच्या व्हिडिओनुसार मजकूर लिहा मित्रांनो. आणि खाली धन्यवाद खाली लिहायचंय. खाली धन्यवाद करायचे. धन्यवाद लिहिल्याच्या नंतर मित्रांनो ओळ क्लोज करून टाकायची. ही तुमची ओळ क्लोज करून टाकायची. क्लोज केल्याच्या नंतर ओळ क्लोज करून टाकायची. खाली एक रेष मारून टाकायची. तुम्हाला खाली कमीत कमी तुम्ही 15 ते 20 हॅशटॅग टाकू शकता. हॅशटॅग टाका किंवा टॅग टाका. डिस्क्रिप्शन मध्ये पण टॅग टाकणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही म्हणता ना यार शॉर्ट व्हिडिओ याला काय गरज आहे, पण करून बघा मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओला देखील हे दिलंय ना, हे कशासाठी दिलंय? जर गरज नसती तर दिलंच नसतं ना. त्याच्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. इथं पण टॅग टाकणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या हिशोबानं इथं 10 ते 15 टॅग टाका. आता उदाहरणासाठी सांगतो, काही हॅशटॅग टाका. आता उदाहरणार्थ माझं टेक चॅनल आहे तर मी काय करतो, अमोल टेक टाकतो. उदाहरणासाठी सांगतो मित्रांनो. आता तुमच्या व्हिडिओ रिलेटेड तुम्ही हे टाकू शकता, पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये हॅशटॅग शॉर्ट खाली घेऊन लगेच हॅशटॅग शॉर्ट व्हिडिओ काय ते आणलंय ते. इंग्लिशमध्ये पण टाका, मराठीमध्ये पण टाका मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओ हॅशटॅग मराठी शॉर्ट हॅशटॅग मराठी शॉर्ट हॅशटॅग मराठी शॉर्ट असे उलटे पालटे तुम्ही हॅशटॅग टाकू शकता. हॅशटॅग टाकल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो पहा. आता उदाहरणासाठी मी 2-4 टाकले, तुम्हाला 20 हॅशटॅग टाकायचे म्हणजे टाकायचे. हे टाकल्याच्या नंतर आपल्याला तुमच्या चॅनलचं देखील नाव टाकायचं मित्रांनो. हे लक्षात ठेवा. सर्चिंग मध्ये तुमचं जर चॅनल आणायचं असेल ना तर तुमचे हॅशटॅग पण टाकणं चॅनलचे खूप महत्त्वाचे. बॅक आल्याच्या नंतर बघा, आता आपलं डिस्क्रिप्शन झालेलं आहे, टायटल झालेलं आहे. आता खाली काय करा, तुमची ऑडियन्स कोणती आहे. ऑडियन्समध्ये तुमची लहान मुलांसाठी व्हिडिओ आहे का मोठ्या माणसांसाठी आहे.
लहान मुलांसाठी असेल तर येस करा, नसेल तर नो करा 2 नंबरला. बरोबर. नो इट्स नॉट मेड फॉर किड्स. हे केल्याच्या नंतर लोकेशन सिलेक्ट करायची गरज नाही आहे. पण मित्रांनो इथं बघा ॲड अ टॅग, इथं जे ॲड अ टॅग दिसतंय ना, हे टॅग टाकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, पण तुम्ही बघा एवढं लक्षात घ्या, टॅग टाकणं का गरजेचं आहे. तुम्ही टॅगमध्ये काय काय टाकणार, तुमच्या चॅनलचे उलटे पालटे करून 4-5 नाव टाकणार. आता जसं माझं अमोल टेक आहे, बरोबर, तर मी काय टाकणार, व्हिडिओ. परत काय टाकणार, शॉर्ट्स व्हिडिओ. ह्या शॉर्ट व्हिडिओला हॅशटॅग टाकणं खूप गरजेचं आहे बरं का. हॅशटॅग शॉर्ट. बरोबर. परत हॅशटॅग मराठी शॉर्ट्स. असे उलटे पालटे करून मित्रांनो कमीत कमी 20 टॅग टाकणं खूप गरजेचं आहे. 20 टॅग जर टाकले ना, तुमचा SEO एकदम क्लिअर होऊन जातो मित्रांनो, आणि तुमचा व्हिडिओ लगेच तात्काळ असा तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर अगदी 2 मिनिटांमध्ये शॉर्ट फीडमध्ये जातो. आता कधी कधी का जात नाही मित्रांनो माहिती आहे का. आता तुम्ही म्हणता ना यार माझं तर गेला नाही. कधी कधी काय असतं मित्रांनो, व्हिडिओमध्ये दम नसतो मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी एकदम लोएस्ट असते, त्याच्यामुळे देखील कधी कधी शॉर्ट फीडमध्ये जात नाही. पण ही सेटिंग केली ना, 99% चान्स आहे मित्रांनो की शॉर्ट फीडमध्ये जाण्याचा. आणि एकदा शॉर्ट फीडमध्ये गेला की ॲटोमॅटिक व्ह्यू येतात, आणि व्ह्यू आले की ॲटोमॅटिक सबस्क्रायबर वाढतात. आणि आपल्याला काय पाहिजे, सबस्क्रायबर तर पाहिजे ना मित्रांनो. आपल्याला आपली फॅमिली तर वाढवायची ना. सबस्क्रायबर आहेत म्हणजे काय, आपली फॅमिलीच आहे ना मित्रांनो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला आपल्या, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. टॅग टाकून झाले मित्रांनो, बस कमेंट ऑन ठेवा, किंवा तुम्हाला ठेवायचे तर ऑफ ठेवा, तुमची इच्छा. सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो सेव्ह करायचं आहे. एवढी सेटिंग करा मित्रांनो. तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यू नाही आले ना मित्रांनो, अनसबस्क्राईब करून जा, डिसलाईक करून जा, काहीच हरकत नाही मित्रांनो. पण हे एक, आता तुम्ही म्हणता शॉर्ट व्हिडिओला काय करायचं एवढं, पण एवढं करावंच लागेल मित्रांनो. तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि ही सेटिंग करून ज्यांनी व्हिडिओ अपलोड केलाय आणि त्यांना व्ह्यू आलेत, त्यांनी नक्की कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.